नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. मित्रांनो, आजचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कोणते आहेत आणि ते आजच्या दिवसासाठी कितपत महत्त्वाचे ठरतात ते आपण बघूयात. चला लक्ष द्या. बघा, ICC ही जी संस्था आहे ही क्रिकेटच्या संदर्भामधली संस्था आहे. प्रत्येकाला माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग मला तुम्ही कमेंट करून सांगा की ICCची स्थापना कधी झाली होती. ओके, हे महत्त्वाचं असतं. ICCचं मुख्यालय कुठे आहे? ओके, मुख्यालय कुठे आहे? ओके, आणि आता पुढे बघा, ICCचे अध्यक्ष जय शाह यांना 2025 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. इथे क्लिअर करा की या ICCचे अध्यक्ष कोण रे बाबा? जय शाह आहेत. अमित शाह वरून लक्षात राहू द्या. ओके, जय शाह हे त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. आणि त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणून हे पण डेफिनेटली मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. चला, आता हा पुरस्कार तसं पाहिलं तर का दिला बाबा हे पण आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागणार आहे. यासाठी त्यांना दिला आहे की या क्रिकेट क्षेत्रामध्ये अलीकडे महिलांना जास्त वाव दिला जात आहे. आलं लक्षात? पुरुषांबरोबर महिलांना ही जास्त वाव देताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून तो प्रकार या ठिकाणी किंवा त्यांचा सन्मान केला जावा म्हणून तशा प्रकारचा पुरस्कार दिलाय. आता बघा, सरस उपजीविका हा जो मेळावा आहे या मेळाव्याचं उद्घाटन कुणी केलं तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? शिवराज सिंह चौहान, जे ग्रामविकास मंत्री हे त्यांच्याकडे खातं आहे तर त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. म्हणून तेही थोडंसं क्लिक राहू द्या. आणि ह्याचे अध्यक्षस्थान मोदींनी भूषवलेलं होतं, पंतप्रधान. आणि पुढे वगैरे आता पाकिस्तानमधील दूतावास जो आहे हा दूतावास बंद करण्याचा जो काही निर्णय आहे हा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे आणि दूतावास कोणत्या देशाचं तिथे होतं की ज्या देशाने बंद करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो त्याचं करेक्ट उत्तर काय रे बाबा? त्याचं नाव फिनलँड असं नाव आहे. बघा, हा जो फिनलँड आहे याने अलीकडे काय केलंय, पाकिस्तानमधलं जे काय दूतावास आहे ते तर बंद केलं, परंतु अफगाणिस्तानमधलं पण करायचं आहे आणि थायलंडमधलं पण करायचं आहे. यांचं असं म्हणणं आहे की त्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता, शांतता कुठंतरी व्यवस्थित नाही आहे म्हणून आपण तिथलं जे काय राजदूत आहे ते आपण बंद करणार आहोत. आणि जागतिक एड्स हा जो दिन आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातोय तर ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं करेक्ट उत्तर काय? 1 डिसेंबर. आणि युनायटेड नेशनच्या माध्यमातून साजरा केला जातोय तेव्हापासून, हेही लक्षात राहू द्या बरं का, ज्याला संयुक्त राष्ट्र संघटना म्हणायचं आहे. मित्रांनो थोडंसं लक्षात घ्या. आता याच्या संदर्भामध्ये मी बोलतो, एड्सच्या संदर्भामध्ये सांगतो. आता ह्याचा व्हायरस जो आहे ना हा आपल्याला परीक्षेला विचारला जातो. बघा, या व्हायरसला आपण काय म्हणतो? HIV असं आपण म्हणतो. बघा, ओके, ज्याला ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस आहे तो. ओके, अशा पद्धतीचा तो व्हायरस आहे. आणि या व्हायरसमुळे HIV हा जो रोग आहे मित्रांनो हा रोग होतो. आता बारकाईने ऐका, हा रोग का होतो माहिती आहे का? त्याचं मुळात प्रसार होण्याचं कारण हे ब्लड मार्फत होतो. हे महत्वाचं आहे. कशाच्या माध्यमातून होतं तर ब्लडच्या माध्यमातून होतं. एखादा HIV पेशंट असेल आणि त्याचं जर ब्लड आपल्या ब्लडमध्ये जर मिक्स झालं, ओके, तर 100% हा रोग त्या व्यक्तीला होऊ शकतो. आलं लक्षात? नाहीतर एखाद्या व्यक्तीने समजा एखाद्या व्यक्तीला जर खूप जास्त जर अशी सवय असेल की मल्टिपल सेक्स करण्याची तर अशा नालायकांना 101% होणार. लक्षात घ्या. म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मल्टिपल म्हणालोय आणि असंही ती गोष्ट चुकीचीच आहे. त्यांनी काय होत असतं माहिती आहे का? त्यांनी साधारणतः जे काय सेक्सुअल डिसीज असतात बघा, सेक्सुअल ट्रान्सफर डिसीज अशा प्रकारचे डिसीज होत असतात. ओके, आणि मग आता लक्षात घ्या. आता इथे कुठली गोष्ट महत्त्वाची ती बघा, हा जो एड्स आहे का हा प्रथमतः याचा जो रुग्ण आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये मिळाला होता. आणि आपण जर पाहिलं जगात सर्वात जास्त एड्सचे जे काही रुग्ण आहेत ते कुठे आढळतात तर दक्षिण आफ्रिकेमध्येच आढळतात. कुठे आढळतात? दक्षिण आफ्रिका हा जो देश आहे या देशामध्येच सर्वात जास्त एड्सचे रुग्ण आढळतात. हे क्लिअर करा. आणि भारतात कुठे सर्वात जास्त आढळतात तर भारताचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर भारतामध्ये हे तुम्हाला
कोलकाता या ठिकाणी आढळतात बघा. कुठे आढळतात? कोलकाता या ठिकाणी आढळतात आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्येही आढळतात बघा. ओके. आणि त्यानंतर मुंबईचा जर विचार केला तुम्ही तर सॉरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठे आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठे? मुंबईमध्ये. आणि इथे कर्नाटकमध्ये पण आढळतात, हे लक्षात घ्या बघा. ओके, असं आहे. आणि जर पहिला रुग्ण जर तुम्ही पाहिला 1986 ला आढळला होता, मद्रासला आढळला होता HIV चा पहिला रुग्ण. जनरली असं काय परीक्षेला येणार नाही, पण मी जरा एक्स्ट्रा माहिती सांगितली तुम्हाला. ओके, लक्षात आलं सर्वांना? असं आहे. मग आपण पुढच्या प्रश्नावरती ट्रान्सफर होऊयात. नंतर बघा, महाराष्ट्रातील कोणत्या शहराची अधिकृत शहर पक्षी बरं का शहर पक्षी म्हणून निवड करण्यात आलेली, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? अमरावती. अमरावतीमध्ये तांबट नावाचा पक्षी बघा, तांबट नावाचा काय आहे? पक्षी. या पक्षाला अमरावतीचा शहर पक्षी म्हणून मान्यता मिळाली. कोणता पक्षी म्हणून? शहर पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यानंतर पुढे बघा, दितवा चक्रीवादळ जे आहे ते कोणत्या देशाला येऊन धडकलं, ज्यामध्ये 42 लोकांचा मृत्यू झालाय? तर त्याचं करेक्ट उत्तर श्रीलंका आहे. काय उत्तर आहे त्याचं करेक्ट? श्रीलंका आहे. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, वन डे क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोणता ठरलेला आहे? सर्वाधिक षटकार. तर त्याचं करेक्ट उत्तर काय? रोहित शर्मा आहे. त्याने जवळपास 352 षटकार मारलेले आहेत आतापर्यंत. आणि जो शाहिद आफ्रिदी आहे त्याने किती मारलेत? 351 मारलेत बघा. त्याने किती मारलेले आहेत? 351 मारलेत. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. ओके, त्याने किती मारलेत? 351 मारलेले आहेत. ओके, हा. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, श्रीलंकेतील दितवा चक्रीवादळामध्ये बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध. 25 लोक बेपत्ता झालेत. किती लोक? अंदाज आहे बरं का, 25 लोक बेपत्ता झालेत. तर त्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन जे काय आहे ते लॉन्च केलंय किंवा तसं करण्याची आपण घोषणा केलेली? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर ऑपरेशन सागर बंधू नावाचं हे जे ऑपरेशन आहे, या ऑपरेशनची आपण घोषणा केली आणि श्रीलंकेला म्हणलो की बाबा आम्ही तुम्हाला मदत करू. बरोबर आहे की नाही? असं. आता पुढे बघा, लगेच बघा, COP 31 2026. आता ही जी परिषद आहे ज्याला आपण काय म्हणतोय, क्लायमेट चेंज जी परिषद आहे, ही परिषद या परिषदेचा यजमान देश, यजमान म्हणजे काय तर आयोजित करणारा देश कोणता असणार आहे? तर तो कोणता असणार आहे? तुर्की असणार आहे बघा. मग या अगोदर आपण ह्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न घेतला होता बघा, सॉरी आपल्या सिरीजमध्ये. तर ते मला कमेंट करून सांगा की कोणत्या देशामध्ये 2025ला ही परिषद भरली होती बघा, क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये. बरोबर आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कॉन्व्हेन्शन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स आहे ही. बरोबर आहे की नाही? तर या संदर्भामधली ही कॉन्फरन्स आहे. ही कॉन्फरन्स 2025ला कुठे भरली तेवढं मला एकदा कमेंट करून सांगा. आणि बघा, हे बाया कर्वे नावाची ही एक महिला, आणि यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सन्मान केलाय असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येईल. सॉरी, कुणाचा केलाय सन्मान असा प्रश्न येईल. तर मीनाक्षी निकम या हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. तर व्यवस्थित एकदा क्लिअर करा. सॉरी मी जरा वेगळं बोललो होतो वाटतं. बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार आहे तो. ओके, बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार किंवा या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर ते मीनाक्षी निकम यांना काय करण्यात आलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे हे जे प्रश्न या आजच्या दिवसासाठी महत्त्वाचे असतील. धन्यवाद.